आज आम्ही हांगासर जनोत्कर्ष अर्बन कोऑपरेटिव्ह ट्रेड सोसायटीच्या वतीन हांगासर आमी एक पत्रकार परिशद आयोजित केल्ली आसा। हांव तुमच्या सगळ्यांचें हार्दिक स्वागत करता। माझ्या उजवाडी बशिल्ले आसात वायस चेअरमॅन श्रीरंग नागवेकर, डाव्या बशिल्ले आसात सलीम इसानी डायरेक्टर, सदाशिव सामंत, प्रकाश नायक, डेप्युटी मॅनेजर नारायण शिंदे, आमची डायरेक्टर निलिमा साळगावकर आणि जनरल मॅनेजर सुरेश आरोलकर, हांव स्वतः नारायण कारेकर। आमच्या ह्या सोसायटीची स्थापना सप्टेंबराच्या 30 तारखेक 1993 जाली। पयलीं आमकां परमिशन मेळ्ळें ते फक्त 2 वॉर्डा खातीर, ते खोर्लेंतले 2 वॉर्ड, आनी तेज्या उपरांत जी आमची वाड जात गेली ती म्हळ्यार उपरांत आमकां एरिया मेळ्ळी ती म्हापसा, बार्देस, उत्तर गोवा, आनी आज आमकां थोडेच दीस जाले आमकां पुरे एंटायर स्टेट ऑफ गोवा आमकां एरिया ऑपरेशन मेळ्ळें आसा। आमचे स्वताच्या मालकीच्यो अश्यो 5 ब्रांची आसात। खोर्ले सिटी ब्रांच म्हापसा, करासवाडा, कलंगूट आनी पेर्नादी फ्रांस पर्वती अश्यो 5 ब्रांची। आनी आमच्या भाड्याच्या हातून प्रवेश आशिल्ले आसात पर्रा, अंजुना, शिवोली, मांद्रे, सांतिनेज पणजी आनी परगोनी सलेगांव अशा प्रकारचे आमच्यो 6 ब्रांची ह्यो आमच्या भाड्याच्या वेवस्थेन आसात। आमचे 26,000 शेअर होल्डर आसात, 5 कोटी शेअर कॅपिटल आसा। आमकां आज पर्यंत A क्लास ऑडिट रिपोर्ट मेळ्ळो आसा आनी आमी प्रत्येक वर्सा प्रॉफिट आमच्या सोसायटी जाता आसा। आमचे ग्रॉस NPA 5% आनी नेट NPA आसा 1.3%। आमचे ह्या वेळाचो प्रॉफिट जाल्ले आसा 1.09 crores। आनी आमच्या प्रत्येक जे आमी स्टार्ट जाले आमचे जे रजिस्टर जाला तेन्ना पासून आमी ही सोसायटी प्रॉफिटान चल्लेली आसा। आनी आमी आमच्या शेअर होल्डरांक प्रत्येक वर्सा डिविडंड 10% डिविडंड दिल्लो आसा। 2 वर्सां ते डिविडंड दिवपाक जाय म्हणून तितले तुमी ते फॉर NPA प्रोविजन करचे अशें तांचे गायडलायन आशिल्ले, त्या प्रमाणे ते 2 वर्सां सोडून बाकी आमी सगळे वर्सां आमच्या शेअर होल्डरांक डिविडंड दिल्लो आसा। आनी आमच्या कडेन आयज 60 स्टाफ आसा आमच्या कडेन। ह्या 60 स्टाफांक आमी तांकां वेजीस जे आमचे आसा ती 3 वर्सांनी आमी ती वेज रिवायज करतात, पण ह्या फावटी आमकां प्रॉफिट जास्त मेळ्ळ्या आमी तेंची 2 वर्सांनी वेज रिवायज केली आनी जवळ जवळ ग्रॉस 10% आमी तांकां इन्क्रीज इन सॅलरी दिल्ली आसा। त्यामुळे एक प्रकारचे आमी आमच्या सगळ्या स्टाफाक एक प्रकारचे प्रोत्साहन दिवप की तेंच्यांनी काम बरें करपाक जाय, त्याच खातीर सोसायटीचो वाड करपा खातीर भरभराट करपाक तेंच्यांनी प्रयत्न करपाक जाय। त्याच बरोबर आमच्या स्टाफाक आमी जेन्ना जेन्ना हेल्थ प्रोग्राम जाता, मेजर हेल्थ प्रोग्राम जाता तेन्ना तांकां फायनान्शियल जी कितें मदत करूंक जाय, असिस्टंट करूंक जाय ते आमच्या सोसायटी तर्फे त्या स्टाफ मेंबरांच्या फॅमिली मेंबरांक दिलं वता। अशा प्रकारचे हे आमच्या सोसायटीचे आमचे एक स्ट्रक्चर आसा। तुमकां म्हाका सांगूंक दिसता बरें दिसता, उमेद दिसता की आमच्या कडेन वेगवेगळ्यो डिफरंट लोन स्किमी आसात। ते म्हळ्यार आमच्या कडेन एक आसा ती शॉर्ट टर्म लोन, एका वर्सा खातीर 2 वर्सां खातीर। एका वर्सा खातीर आसा तो 12%, 12.5% आनी 2 वर्सां खातीर 13%। अशा प्रकारचे ते आमचे रेट ऑफ इंट्रस्ट आसा। शॉर्ट टर्म एका वर्साक घेवपाचें, फारीक करपाचें, रेट ऑफ इंट्रस्ट कमी पडटलो। मागीर आमचे कडेन आतां मॉर्गेज ऑफ प्रॉपर्टी आमचे कडेन मॉर्गेज करून लोन घेता ताका 13%। मागीर व्हेकल लोन आसा आमच्या कडेन, ते व्हेकल लोना खातीर आमी 12% दिता। मागीर लॉंग टर्म आमचे कडेन हावजींग लोन आसा, तेच्या खातीर आसा 9.75%, म्हणजे 9 रुपया पर आणे। मागीर आसा आमच्या कडेन गोल्ड लोन आमी दिता ते 12% अप टू 12.5%, म्हणजे 12.5% आमी हय दिता अप टू 5 lakhs, 12% 5 लाखापर्यंत आमी ते गोल्ड लोन दिता। मागीर आमचे कडेन
लोन अगेन्स्ट पिगमी त्या दिता आम्ही 12.5%. जे कोण विदिन 10 years फारीक करतात 10 लाख पर्यंत ताका लोन मेळटले ते आसा 10.5%. जो कोण 15 वर्सां फारीक करतलो आनी 20 लाख ताका मेळटले ताका 12%. आणि 3 लाख पर्यंत आमी दिता ते 7 वर्सां फारीक करपाक जाय 11%. अशा प्रकारचे सॅलरी लोन आसा. 10 लाख 20 लाख 3 लाख 10.5%, 12% आणि 11%. जेणे करून सॅलरी लोन आमची बऱ्यापैकी वयता. आमच्याकडे दुसरे मागीर डेपॉझिट स्कीम आसा ती म्हणल्यार RD लखपती डेपॉझिट स्कीम, FD डबल डेपॉझिट स्कीम, जनसमृद्धी रिकरिंग डेपॉझिट स्कीम आणि जनसमृद्धी FD स्कीम. अशा प्रकारचे आमच्याकडे FDची स्कीमी आसा. रिकवरीच्या बाबतीत आमकां सुरवातीच्या काळात म्हणजे मातशे त्रास जाताले, म्हणजे लँग स्पीड अशें आशिल्ले, म्हणजे मातशी डिफिकल्टी जाताली रिकवरी करपा खातीर. आणि तो मातसो लेंथी प्रोसिजर आसल्यामुळे कदाचित मातशे आमकां त्रास जाताले. आज आमच्याकडे गव्हर्मेंटान जे कितें अमेंडमेंट केला नवीन आता, त्यामुळे आमकां गव्हर्मेंटान आमकां सोसायटीक पावर दिल्ले आसा. पयलीं आमच्याकडे जे बँकेक आसा सेक्युलरायझेशन एक्ट म्हणून आशिल्लो बँकेन दिला, तो आमच्याकडे नाशिल्लो, त्यामुळे आमकां ती पावर नाशिल्ली. आज आमच्याकडे पावर आसा आणि त्या पावर कडेन आमकां सेल्स अँड रिकवरी ऑफिसर म्हणून आमकां सोसायटी पावर दिल्ली आसा. ज्या तुमकां ऑफिसराक म्हणून जनरल मॅनेजराक म्हणून ताका पावर दिल्ली आसा. आणि त्याच्यामुळे आमकां जे हे आसा रिकवरी आमकां स्पिडियस करूंक मेळटा, फास्ट करूंक मेळटा. आणि त्याच्यामुळे बरोबरच आमकां आर्बिट्रेटर आमकां जो जाय तो अपॉइंट करूंक मेळटा. म्हणजे गव्हर्मेंट अपॉइंट करता, आमचो चॉयस आमकां जाय तो अपॉइंट करता. त्यामुळे आमच्यो केसी फास्ट, म्हणजे डिफॉल्टेड जे लोन आसा, जे डिफॉल्टी आसा त्यांच्या खातीर स्पिडीन रिकवरी करपा खातीर हे आमचो फायदो जाता. गव्हर्मेंटान अमेंडमेंट केला. त्याच बरोबर आनी गव्हर्मेंटान जे कितें अमेंडमेंट केला ती म्हणल्यार आनी एक अमेंडमेंट केला ते म्हणल्यार आमच्या सगळ्या डायरेक्टरांनी लायबिलिटी फीस केली आसा. लायबिलिटी फीस केल्या त्याच बरोबर पॅनलायज करता डायरेक्टरांक सगळ्यांक की जर आमी जे कितें स्टॅच्युटरी जे कितें आमकां इम्प्लिमेंट करूंक जाय, रुल्स एंड रेग्युलेशन किंवा कंप्लायन्स करपाक जाय जाल्यार ते करिना जाय जाल्यार आमकां लायबिलिटी दिला आसा की डायरेक्टर कॅन डिपार्ट फॉर 6 years, म्हणजे इलेक्शन वचना. आनी तांकां इंट्रस्ट म्हटल्यार की 13% वयर इंट्रस्ट चार्ज करचे न्ही. आतां जनरली कशें आसता की सोसायटी आपणाक जाय तो रेट फिक्स करता. फॉर एक्झाम्पल बरो FD घेवपा खातीर रेट ऑफ इंट्रस्ट सपोज 8 आसा जाल्यार एडमिनिस्ट्रेशन तांकां चार्जीस लागता 3% समज लागता. ते एडमिनिस्ट्रेशन चार्जीस कवर करून मागीर प्रॉफिट करपाक जाय. आता हांगासर गव्हर्मेंटान कितें केलां 13% घातिल्लो आसा. फॉर एक्झाम्पल जास्त करून प्रॉब्लेम मॉर्गेजान प्रॉब्लेम येना, जे कितें अनसेक्युर्ड लोन आसता तांकां चड प्रॉब्लेम येता. आनी ते जर अनसेक्युर्ड घातले जाय, ते डिफॉल्ट घातले जाय जाल्यार गव्हर्मेंटान ते 13% दवरल्यामुळे प्रॉफिट कमी जातले. आनी त्या शिवाय तेंचे आर्बिट्रेशन चार्जीस दवरलेले आसा. ते दवरले कितले 2000 ते 20,000 पर्यंत 2000 to 20. आणि त्याशिवाय आणि RCA आसा तांकां आनी ते चार्जीस दवरले 4000 ते 20,000 पर्यंत. कारण पयलीं तुमी म्हणटा की फायदो चड कोण नाका, 13% वयर हे धरला कॅप धरला. आनी मागीर म्हणटा की तुमी आमकां चार्जीस फारीक करपाक जाय, आर्बिट्रेटर करपाक जाय. ओके, तुमी म्हणटा हेका फारीक करपाक जाय, कोणाक RCA आसा, कारण RCA पयशार कांय काम करिना, तांकां फारीक करपाक जाय. एवढेच प्रॉफिट कमी, एवढेच चार्जीस घेवप. म्हणजे सोसायटीक तुमी एक प्रकारचो तो धक्को म्हणा किंवा तो मार लावूंक शकता. त्यामुळे सरकारान हेजेर विचार करून म्हणून म्हटलें की तुमच्या माध्यमांतसून हांव सरकाराक मागता की हेजेर विचार करचो, फेरविचार करचो. आनी जर दिसता जायत की बाबा हे गायडलायन्स काडची किंवा वेगळे आमकां मॉर्गेजाक डायरेक्टूच काडच्यो, जेणे करून सगळ्यात अमके पर्सेंट दवर म्हणून गव्हर्मेंटान एक्ट केल्लो आसा. त्यामुळे ह्या एक्टानुसार ते कंपल्शन 13% वयर घेवंकूच मेळचें ना, करूंक मेळचें ना. त्यामुळे काहीतरी सोसायटीक खंय तरी लिमिटेशन येतलें, खंय तरी प्रॉफिटान मार बसतलो, हो जावचो न्ही. पण सरकाराचेर विचार करचो आनी एकटाच बदल हाडचो अशी म्हाजी प्रामाणीक विनंती आसा.